जाणून बुजून काही लोक रस्ता रोको करून पोलिसांची उज्जत घालत आहेत। त्यांना माहिती आहे की आता लोकांनी पाठ फिरवलेली आहे। लढके असतात की नाही, लढाके जसे त्या जाकीर नाईकचे असतात त्या टाईपचे काही माझे मराठा भाऊ कार्यकर्ते नाही आहेत। ते हे पॉलिटिकल लढाके आहेत। हे पॉलिटिकल लढाके पोलिसांची हुज्जत घालतात, गाड्यावर बसतात आणि पोलिसांमध्ये आक्रमकता आणावी, पोलिसांना एक ऍक्शन मोड मध्ये यावं आणि त्याच्यातून काहीतरी अग्रेशन व्हावं, मुंबईतल्या सामान्य माणसाला त्रास होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करत असताना काहीतरी अघटित घडवावं, महाराष्ट्र पेटवावा आणि नंतर जरंग्यानं विक्टिम कार्ड खेळावं, नंतर जरंग्याच्या नावाचं विक्टिम कार्ड खेळावं, नंतर जरंग्याच्या नावाचं विक्टिम कार्ड खेळावं। असं हे सगळं जे आहे हे एकूण शोषण करण्यासाठीच आरक्षण मागणं आहे। कारण जो स्पेस निर्माण केलेला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्या ज्या कष्टकरी समाज आहेत त्या समाजाला, मग ते राजकारणात असेल, शिक्षणात असेल, नोकऱ्यांमध्ये असेल, तो स्पेसच संपवून टाकायचा, तो स्पेस संपवायचा। ओबीसी उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिल्लकच राहिला नाही पाहिजे। कुडमुड्या जोशी ब्राह्मण जो भटकंती करतो तो सुद्धा शिल्लकच राहिला नाही पाहिजे। त्याचबरोबर जे काही छोटे मोठे म्हणजे मायक्रो ओबीसी आहेत, सुतार भाऊ असतील, हे छोटे छोटे, मग आमचे म्हणजे गोसावी भाऊ असतील, ते कोणत्याच ग्राम न्यायालयामध्ये, ग्राम पंचायतीमध्ये दिसूच नाही। हे अशा प्रकारचं सगळं कुभांड चालवलेलं आहे। न्यायमूर्ती संदीप शिंदेंना बोलताना जरंगे म्हणाला, तुम्ही एवढे महिने काय शिकलात? अरे जरंगे, माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होताना काय काय स्वतःची ऑनेस्टी आणि काय कशा प्रकारचं स्वतःचं चारित्र्य ठेवावं लागतंय त्या माननीय न्यायमूर्तींसमोर अर्वच्च भाषा बोलत होता। आणि ते न्यायमूर्ती मात्र मला हताश झालेले दिसले, ते मान हलवत होते। हा म्हणत होता की गॅझेटेड डिक्लेअर करा, कुणबी मराठा एक करा, हा जरंग्या म्हणत होता। परंतु न्यायमूर्तींमध्ये ती हिम्मत असायला पाहिजेत होती, जे ते बेंचवर बसून उच्च न्यायालयामध्ये म्हणायचे नो, करता येत नाही, सर्वोच्च न्यायालयाचं बंधन आहे, परंतु तसं न्यायमूर्ती बोलताना दिसत नव्हते। याच्यातून लक्षात येतंय की कशा प्रकारचं जाती अंध राजकारण जरंगेनं चालवलंय। त्या पुढे जाऊन जरंगेची दुखती रग सांगतो मी तुम्हाला, गुन्हेगारीच्या केसेस मागे घ्या म्हणायला जरंगे। ह्या त्या केसेस आहेत, माननीय सुप्रीम कोर्टाने अशा केसेस मागे घेण्यावर बंधन घातलेलं आहे, अशा केसेस मागे घेण्यावर बंधन घातलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनाला मी सांगतो, पोलिसांच्या वर्दीला हात लागलेले, पोलिसांच्या डोक्यातून रक्त पडलेले, पोलीस महिला धारा तीर्थ पडलेल्या, पत्रकारांनी पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या लोकांना वाचवलेले, ह्या केसेस मध्ये जरंगेच्या ऐकून केसेस वापस घेतल्या तर न्यायालयामध्ये तो शासनाचा निर्णय घेऊन उभे राहूत, हे डंके की चोट पे आम्ही सांगत आहोत। त्याचबरोबर जर जरंगेच्या म्हणजे अनिष्ट प्रथेमुळे, जरंगेमुळे काही लोकांच्या आत्महत्या झाल्या असतील किंवा काही लोक ज्याने जीव गमावला असेल या जरंग्यामुळे, तर जरंगे म्हणतो की नोकऱ्या द्यावं लावा, तर मग नोकऱ्या लावा लागतील। विद्यापीठांच्या नामांतरापासून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात च्या नामांतरापासून, खैरलांजी पासून जे जे शहीद झाले सगळ्याच आंदोलनाच्या लोकांना नोकऱ्या द्याव्या लागतील। आणि त्यामुळं जरंगेसाठी विशेष कायदा असू शकत नाही।